मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. 3. सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2. प्रजनन, अलैंगिक व लैंगिक, पोषण, श्वसन, रक्ताभिसरण, उत्सर्जन, संवेदना, प्रतिसाद यासारख्या जीवन प्रक्रिया सर्व सजीवांना जिवंत राहण्यासाठी आवश्यक असतात. प्रजनन ही प्रक्रिया सजीवाला जिवंत राहण्यासाठी आवश्यक नसली तरीही सजीवांना स्वतःची प्रजाती टिकवण्यासाठी आवश्यक असते. एका सजीवापासून त्याच्यासारखाच नवीन सजीव निर्माण होण्याच्या क्रियेला प्रजनन म्हणतात. प्रत्येक प्रजातीची उत्क्रांती प्रजननामुळेच झाली आहे. प्रजननाचे प्रकार: अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन. अलैंगिक प्रजनन युग्मकांशिवाय म्हणजेच दोन भिन्न पेशींच्या संयोगाशिवाय होणारे प्रजनन म्हणजे अलैंगिक प्रजनन होय. नवजात सजीव हा हुबेहूब मूळ सजीवांसारखाच असतो. अलैंगिक प्रजननाचे प्रकार, वैशिष्ट्ये आणि उदाहरणे: एकपेशीय सजीव अलैंगिक प्रजनन. द्विविभाजन. वैशिष्ट्य: जनक पेशीचे विभाजन होऊन दोन किंवा अधिक नवजात पेशी निर्माण होतात. हे विभाजन सूत्री किंवा असूत्री पद्धतीने होते. द्विविभाजन सहसा अनुकूल परिस्थितींमध्येच होते. विभाजनाचा अक्ष भिन्न असतो: 1 साधा, 2 आडवा आणि 3 उभा. उदाहरणे: साधा अक्ष आदिकेंद्रकी सजीव जीवाणू, आदिजीव अमिबा. आडवा अक्ष पॅरामेशियम, उभा अक्ष युग्लिना. बहुविभाजन. वैशिष्ट्य: यामध्ये अमिबा छद्मपात तयार न करता गोलाकार बनतो. पेशीपटलाभोवती पुटी म्हणजे कठीण कवच तयार होते. पुटीच्या आत केंद्रकाचे आणि पेशीद्रव्याचे विभाजन होऊन अनेक छोटे अमिबा तयार होतात. अनुकूल परिस्थितीत पुटी फुटून अनेक नवजात अमिबा बाहेर येतात. उदाहरण: अमिबा. प्रतिकूल परिस्थितीतील कलिकायन. वैशिष्ट्य: किण्व पेशीत सूत्री विभाजनाने दोन केंद्रके तयार होतात. पेशीला छोटासा फुगवटा म्हणजेच कलिक तयार होतो. दोन केंद्रकांपैकी एक केंद्रक कलिकेत जातो. कलिकेची वाढ पूर्ण झाल्यानंतर तो जनक पेशीपासून वेगळा होऊन स्वतंत्र नवजात किण्व पेशी तयार होते. उदाहरण: किण्व एकपेशीय. बहुपेशीय सजीव अलैंगिक प्रजनन. खंडीभवन. वैशिष्ट्य: यात सजीवाच्या शरीराचे अनेक खंड होऊन प्रत्येक खंड नवजात सजीव म्हणून जगतो. स्पायरोगायरा अनुकूलन परिस्थितीत खंडीभवन करतो. सायकॉनमध्ये अपघाताने किंवा अचानक खंड तयार झाल्यास खंडीभवन होते. उदाहरण: शैवाल, स्पायरोगायरा, स्पंज, सायकॉन. पुनर्जनन. वैशिष्ट्य: यातील सजीव शरीराचे तुकडे करून प्रत्येक तुकडा शरीराचा उर्वरित भाग विकसित करतो व त्यातून दोन नवजात सजीव निर्माण होतात. उदाहरण: प्लॅनेरिया, लिव्हर प्ल्यूक. मुकुलायन. वैशिष्ट्य: हायड्राच्या शरीरावर विशिष्ट ठिकाणी पुनर्जनन पेशींच्या विभाजनाने मुकुल तयार होतो. पोषक वातावरणात संथपणे मुकुलाची वाढ होऊन त्यापासून हायड्रा तयार होतो. उदाहरण: हायड्रा. शाकीय प्रजनन. वैशिष्ट्य: काही वनस्पती शाकीय अवयवांच्या साहाय्याने प्रजनन घडून येते. शाकीय अवयव: मूळ, खोड, पाने, मुकुल. उदाहरण: बटाटे, डोळे किंवा मुकुल. पानफुटी, पानावरचे मुकुल. ऊस, गवत, पेरावरचे मुकुल. गाजर, मुळा, रताळे. बीजाणू निर्मिती. वैशिष्ट्य: कवकांच्या तंतुमय शरीरावर बीजाणुधानी असून त्यात बीजाणू निर्मिती होते. बीजाणुधानी परिपक्व झाल्यावर फुटते व बीजाणू ओलसर, उबदार ठिकाणी पडून रुजतात व त्यापासून नवीन कवकजाल तयार होते. उदाहरण: म्युकर, ब्रायोफायटा वनस्पती. लैंगिक प्रजनन. सेक्शुअल रिप्रोडक्शन. मादीयुग्मक आणि नरयुग्मकांच्या साहाय्याने होणारे प्रजनन म्हणजे लैंगिक प्रजनन होय.
यात 2 प्रक्रिया घडतात. युग्मक निर्मिती. एकगुणित अर्धसूत्री विभाजनातून गुणसूत्रांची संख्या निम्मी होऊन अर्धगुणी युग्मकांची निर्मिती होते. जनकपेशी द्विगुणित 2n असतात, परंतु युग्मके एकगुणित n होतात. फलन. एकगुणित मादीयुग्मक आणि नरयुग्मक यांचा संयोग होऊन द्विगुणित डिप्लॉइड युग्मजनाची झायगॉट निर्मिती होण्याचे फलन फर्टिलायझेशन असे म्हणतात. द्विगुणी युग्मजनाचे सूत्री विभाजनाने विभाजन होऊन त्यापासून भ्रूण तयार होऊन त्यापासून नवजात सजीव तयार होतो. नवीन सजीवाकडे दोन्ही जनकांची विचरित जनुके असल्याने तो बऱ्याच गुणधर्मांच्या बाबतीत नर आणि मादीशी साम्य दर्शवतो, परंतु काही गुणधर्म त्याच्यापेक्षा भिन्न असतात. सजीवातील विविधतेमुळे त्यांच्यात अनुकूलन क्षमता निर्माण होते व त्यामुळेच सजीव आपले अस्तित्व टिकवून नामशेष होण्यापासून स्वतःला वाचवू शकतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. वनस्पती लैंगिक प्रजनन. फूल हे वनस्पतीतील लैंगिक प्रजननाचा प्रमुख अवयव आहे. फुलामध्ये निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायांग ही प्रमुख 4 मंडले असतात. निदलपुंज आणि दलपुंज यांना अतिरिक्त मंडल म्हणतात व ते आतील मंडलाचे संरक्षण करतात. पुमंग आणि जायांग यांना आवश्यक मंडल म्हणतात व ते प्रजननाचे कार्य करतात. फुलांचे प्रकार. द्विलिंगी फुले. एकाच फुलामध्ये पुमंग आणि जायांग ही दोन्ही मंडले असतात. एकलिंगी पुमंग आणि जायांग ही मंडले 2 भिन्न फुलात असतात. नर फूल फक्त पुमंग असलेले फूल, मादी फूल फक्त जायांग असलेले फूल. पुष्पवृंत देठ. पुष्पवृंत किंवा देठाचा आधार असलेले फूल. स्थानबद्ध देठ नसलेले फूल. फुलाचे भाग. फुलाचे भाग, घटक, रचना आणि कार्य. निदलपुंज. घटक निदल, रचना हिरव्या रंगाचे, कार्य कळी अवस्थेत फुलाचे रक्षण. दलपुंज. घटक पाकळ्या, रचना विविध रंगाचे, कार्य परागीभवनासाठी कीटकांना व पक्ष्यांना आकर्षित करणे. पुमंग. घटक पुकेसर, वृंत टोकावर परागकोश आणि परागकण. रचना नरमंडल असून यात अर्धसूत्री विभाजनातून परागकणांची निर्मिती, परागकोश फुटून परागकण बाहेर पडतात. कार्य परागकण निर्मिती, पुयुग्मक निर्मिती, नरयुग्मक. जायांग. घटक स्त्रीकेसर, अंडाशय, कुक्षिवृंत, कुक्षी असते. अंडाशयात 1 किंवा अनेक बीजांडे असतात. रचना मादीमंडल असून यात अर्धगुणसूत्री विभाजनाने भ्रूणकोश तयार होतो. प्रत्येक भ्रूणकोशात एक एकगुणित किंवा अर्धसूत्री अंडपेशी आणि 2 एकगुणित ध्रुवीय केंद्रक असतात. कार्य बीजांडाची निर्मिती, स्त्रीयुग्मक निर्मिती, मादीयुग्मक. परागीभवन पॉलिनेशन. परागकणांचे परागकोशातून कुक्षीवर होणारे स्थानांतरण म्हणजे परागीभवन होय. परागीभवनाचे माध्यम. अजैविक माध्यम हवा आणि पाणी. जैविक माध्यम कीटक, पक्षी किंवा इतर प्राणी. परागीभवन प्रकार. स्वयंपरागण. एकाच फुलामध्ये किंवा एका वनस्पतीच्या 2 फुलांमध्ये होणारे परागीभवन. परपरागण. एकाच प्रजातीच्या 2 भिन्न वनस्पतीच्या फुलांमध्ये होणारे परागीभवन. कृत्रिम परागीभवन. प्रयोगशाळेत जैवतंत्रज्ञानाच्या प्रयोगामध्ये ब्रशच्या साहाय्याने घडून येणारे परागीभवन. फलन फर्टिलायझेशन. परागीभवनानंतर परागकण कुक्षीवर पडून त्यांचे अंकुरण होते. त्यामध्ये 2 पुयुग्मक आणि 1 लांब परागनलिका निर्माण होते. परागनलिकेतून 2 पुयुग्मक बीजांडातील भ्रूणकोशापर्यंत जातात. तेथे परागनलिकेचे पुढचे टोक फुटून दोन्ही पुयुग्मक भ्रूणकोशात प्रवेश करतात.
यातील एका पुयुग्मकाच्या अंडपेशीसोबत संयोग होऊन युग्मनज तयार होतो. या प्रक्रियेलाच फलन असे म्हणतात. दुसरा पुयुग्मक 2 ध्रुवीय केंद्रकांशी संयोग पावून त्यापासून भ्रूणकोश तयार होतो. या प्रक्रियेत 2 पुयुग्मक असल्यामुळे या क्रियेला द्विफलन असे म्हणतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. बीजांकुरण. अनुकूल परिस्थितीमध्ये बियांचे अंकुरण होऊन नवीन रोपटे तयार होते. त्यास बीजांकुरण म्हणतात. फलनानंतर बीजांडाचे रूपांतर बियांमध्ये आणि अंडाशयाचे रूपांतर फळामध्ये होते. मानवातील लैंगिक प्रजनन सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग. पुरुषांच्या पेशीत 44 अलिंगी किंवा सजातीय XY ही लिंग गुणसूत्रांची जोडी असते, तर स्त्रियांमध्ये 44 अलिंगी XX ही लिंग गुणसूत्राची जोडी असते. लिंग गुणसूत्रामुळेच नवीन जन्माला येणाऱ्या सजीवाचे लिंग ठरते. पुरुष प्रजनन संस्था मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. अवयव, रचना, कार्य. वृषणांची जोडी. रचना उदरपोकळी बाहेर वृषणकोशात. कार्य असंख्य शुक्रजनन नलिका, शुक्रपेशींची निर्मिती. अर्धसूत्री विभाजनातून तयार झालेल्या शुक्रपेशी नलिकांद्वारे पुढे जातात. टेस्टेस्टोरॉन संप्रेरक निर्मिती. विविध नलिका. वृषणजालिका, अपनलिका, अधिवृषण, शुक्रनलिका, स्खलन मूत्रजनन नलिका. कार्य एका वाहिनीतून दुसऱ्या वाहिनीत जाताना शुक्रपेशीचे परिपक्वन होते. ग्रंथी. रचना शुक्राशय, प्रोस्टेट ग्रंथी, काउपर्स ग्रंथी. कार्य स्त्राव मूत्रजनन नलिकेत सोडले जातात व हे सर्व स्त्राव आणि शुक्राणू मिळून रेत किंवा वीर्य तयार होते. शिश्न मूत्रजनन. रचना मूत्र आणि वीर्य वाहून नेणारा अवयव. कार्य वीर्य शिश्नाद्वारे बाहेर सोडले जाते. स्त्री प्रजनन संस्था फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. अवयव, रचना आणि कार्य. अंडाशयाची जोडी. रचना उदरपोकळीत. कार्य अंडपेशींची निर्मिती. इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन संप्रेरक निर्मिती. अंडनलिका. रचना नरसाळ्यासारख्या असून केंद्रभागी एक छिद्र व आतील पृष्ठभागावर रोमके असतात. कार्य अंडपेशीचे गर्भाशयाकडे वहन. गर्भाशय. रचना उदरपोकळीच्या मध्यभागी. कार्य गर्भाची वाढ, विकास आणि प्रसूती. योनी. रचना गर्भाशयाचा बाहेरचा मार्ग. कार्य समागम तसेच प्रसूतीची क्रिया. बार्थोलिन ग्रंथी. रचना योनी मार्गावर. कार्य योनी संरक्षणासाठी स्त्राव निर्मिती. युग्मक निर्मिती. गॅमॅट फॉर्मेशन. नरांमध्ये शुक्रपेशी तर मादीमध्ये अंडपेशीची निर्मिती अर्धसूत्री विभाजनातून होते. पुरुषांच्या वृषणामध्ये प्रौढावस्थेपासून तर वृद्धत्वापर्यंत शुक्रपेशींची निर्मिती होत असते. स्त्रियांमध्ये जन्माच्या वेळीच अंडाशयात 20 ते 40 लाख अपरिपक्व अंडपेशी तयार होतात. सहसा 45 ते 50 वर्षापर्यंत अंडपेशी परिपक्व होतात व त्यानंतर संप्रेरकाचे प्रमाण कमी होऊन रजोनिवृत्ती येते. रजोनिवृत्ती वयानुसार स्त्री प्रजनन संस्थेचे कार्य थांबणे. स्त्रियांच्या अंडाशयात प्रौढावस्थेपासून रजोनिवृत्तीपर्यंत प्रत्येक महिन्यास एकाच अंडपेशीचे परिपक्व होऊन अंडमोचन होते. प्रौढावस्थेपासून प्रत्येक महिन्यास एक अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते. म्हणजेच रजोनिवृत्तीपर्यंत फक्त 400 अंडपेशी परिपक्व होतात. फलन. फर्टिलायझेशन. शुक्र व अंडपेशींचा संयोग होऊन युग्मनज तयार होण्याच्या प्रक्रियेला फलन म्हणतात. योनिमार्ग, गर्भाशय, अंडनलिका असा प्रवास करून फक्त एकच शुक्राणू अंडनलिकेमध्ये असलेल्या अंडपेशीचे फलन करतो. जास्त वयस्कर स्त्रियांमध्ये व्यंग असलेले अपत्य होण्याची शक्यता जास्त असते, कारण रजोनिवृत्तीच्या शेवटच्या काही वर्षात अंडाशयातून बाहेर पडणाऱ्या अंडपेशी 40 ते 50 वर्ष जुन्या असल्याने
त्यांच्यात अर्धगुणसूत्री विभाजन व्यवस्थित होत नाही. अशा खराब अंडपेशींचे फलन झाल्यास त्यापासून तयार होणाऱ्या अपत्यामध्ये व्यंग म्हणजे डाऊन सिंड्रोम लक्षण निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. विकास व जन्म, डेव्हलपमेंट अँड बर्थ. फलनानंतर युग्मनजाचे पुन्हा पुन्हा सूत्री विभाजन होऊन त्याचे रूपांतर भ्रूणामध्ये होते. हा भ्रूण गर्भाशयाच्या दिशेने सरकून तेथे त्याचे रोपण होते व त्यानंतर 9 महिन्यांपर्यंत त्याचा विकास होतो. या काळात भ्रूणाला अन्न पुरवठा करण्यासाठी गर्भाशयाच्या आतील आवरणावर अपरा नावाचा अवयव तयार होतो. भ्रूणाची पूर्ण वाढ झाल्यानंतर अपत्य जन्मास येते. लिंग निश्चिती. ज्या पेशीपासून युग्मक निर्मिती होते त्यास द्विगुणित 2n गुणसूत्रे असतात. यामध्ये अलिंगी गुणसूत्रांच्या 22 जोड्या तर एक जोडी लिंग गुणसूत्राची असते. 44XX किंवा 44XY. या पेशींमध्ये अर्धगुणसूत्री विभाजन होऊन एक गुणित म्हणजे N युग्मके तयार होतात. शुक्रपेशी 22X किंवा 22Y अशा 2 प्रकारच्या तर अंडपेशीमध्ये 22X अशा एकाच प्रकारच्या असतात. वृषणामध्ये बाहेर पडण्यापूर्वीच शुक्राणूंचे अर्धसूत्री विभाजन झालेले असते, परंतु अंडपेशीच्या बाबतीत अर्धसूत्री विभाजनाची प्रक्रिया अंडनलिकेमध्ये फलनाच्या वेळी घडून येते. फलनाच्या वेळी पुरुषांच्या लिंग गुणसूत्रापैकी X किंवा Y गुणसूत्र आणि स्त्रियांकडील फक्त X हे गुणसूत्रच युग्मनजात जाते. फलनाच्या वेळी पुरुषाकडून X गुणसूत्र आल्यास मुलगी आणि Y गुणसूत्र आल्यास मुलगा होतो. त्यामुळे मुलगा किंवा मुलगी हे पूर्णतः पुरुषावर अवलंबून असते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. आंतर्वचक्र, ऋतुचक्र, मेन्स्ट्रुअल सायकल. प्रौढावस्थेनंतर स्त्रियांच्या प्रजनन संस्थेत होणाऱ्या बदलांची दर 28 ते 30 दिवसांनी होणारी पुनरावृत्ती म्हणजेच आर्तवचक्र किंवा ऋतुचक्र होय. या नैसर्गिक प्रक्रियेचे नियंत्रण 4 संप्रेरके करतात. पुटिका ग्रंथी संप्रेरक फॉलिसाइल स्टिम्युलेटिंग हार्मोन, पितापिंडकारी संप्रेरक इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन. FSH आणि LH ही संप्रेरके पियुषिका ग्रंथीतून तर इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ही संप्रेरके अंडाशयातून स्त्रवतात. पुटिका ग्रंथी संप्रेरकाच्या साहाय्याने अंडाशयातील पुटिकांपैकी एका पुटिकेसह अंडपेशीचा विकास होतो. या विकसित पुटिकेमधून इस्ट्रोजन हे संप्रेरक स्त्रवते. इस्ट्रोजनमुळे गर्भाशयाच्या अंतर्स्तराची वाढ किंवा पुनर्निर्मिती होते, तसेच पुटिकेची वाढ पूर्ण होते. पूर्ण वाढ झालेली पुटिका पितपिंडकारी संप्रेरकामुळे फुटते व त्यातील अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर पडताच यालाच अंडमोचन असे म्हणतात. अंडाशयात फुटलेल्या आणि रिकाम्या झालेल्या पुटिकेपासून पितपिंड तयार होते व त्यातून प्रोजेस्टेरॉन संप्रेरक बनते. प्रोजेस्टेरॉनमुळे गर्भाशयाच्या अंतर्स्तरातील ग्रंथी भ्रूणाच्या रोपणासाठी तयार होते. अंडपेशीचे फलन होऊन युग्मनजाचे रोपण होते व फलन न झाल्यास पितपिंडाचे रूपांतर श्वेतपिंडामध्ये होते. यातून इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन ही 2 संप्रेरके स्त्रवत नाही. या संप्रेरकाच्या अभावांमुळे गर्भाशयाच्या अंतर्स्तराचा ऱ्हास होऊन त्यातील उती आणि अफलित अंडपेशी योनीतून बाहेर टाकले जातात. यालाच मासिक पाळी असे म्हणतात. यासोबत काही प्रमाणात रक्तस्राव होतो व तो सहसा 5 दिवस सुरू राहतो. ही प्रक्रिया प्रत्येक महिन्यास होत असते. जेव्हा अंडपेशीचे फलन होऊन भ्रूणाचे रोपण होते तेव्हा अर्भकाचा जन्म होईपर्यंत व त्यानंतर दुग्धपानाच्या कालावधीपर्यंत या चक्राची पुनरावृत्ती थांबते. प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान. रिप्रोडक्शन अँड ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. वंध्यत्वाची कारणे. स्त्रिया व पुरुष. स्त्रिया मासिक पाळीतील अनियमितता,
अंडपेशीच्या निर्मितीत अडथळा, अंडनलिकेत अंडपेशीच्या प्रवेशास अडथळा, गर्भाशयाच्या रोपण क्षमतेमध्ये अडथळा. पुरुष वीर्यामध्ये शुक्रपेशींचा अभाव, पुरुष शुक्रपेशींची संथ हालचाल, शुक्रपेशीतील विविध व्यंग. अपत्य होत नसल्यास IVF, भाडोत्री मातृत्व, सरोगसी, वीर्यपेढी इत्यादी तंत्रज्ञाच्या साहाय्याने अपत्यप्राप्ती होऊ शकते. प्रजनन आधुनिक तंत्रज्ञान, काचनलिकेतील फलन, भाडोत्री मातृत्व, वीर्यपेढी. प्रक्रिया: काचनलिकेतील फलन IVF इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. काचनलिकेत फलन करून भ्रूणाचे स्त्रीच्या गर्भाशयात रोपण करतात. भाडोत्री मातृत्व, सरोगसी. गर्भाशय रोपणक्षम नसलेल्या स्त्रीच्या अंडाशयातून अंडपेशी घेऊन काचनलिकेत त्याच स्त्रीच्या पतीच्या शुक्रपेशींच्या साहाय्याने फलन घडवून आणतात. त्यातून तयार झालेले भ्रूणाचे दुसऱ्या भाडोत्री मातेच्या गर्भाशयात रोपण करतात. वीर्यपेढी स्पर्म बँक, सेमन बँक. पित्याने किंवा दात्याने स्खलित केलेले वीर्य साठवून ठेवतात व या वीर्याच्या साहाय्याने दाम्पत्यातील स्त्रीच्या अंडपेशीचे IVF तंत्रज्ञाने फलन करतात. कारण: शुक्रपेशींचे अल्प प्रमाण, अंडपेशीचे अंडनलिकेमध्ये प्रवेश होण्यात अडथळे, गर्भाशय रोपणक्षम नसते, पुरुषांमध्ये शुक्राणू निर्मितीमध्ये अडथळा. जुळे ट्विन्स. जेव्हा गर्भाशयात 2 भ्रूणांची सोबत वाढ होऊन 2 अपत्ये जन्मास येतात त्यांना जुळे म्हणतात. यांचे 2 प्रकार: एकयुग्मजी आणि द्वियुग्मजी जुळे. एकयुग्मजी जुळे एकाच युग्मजनापासून तयार झालेले तसेच समान लिंगाची अपत्ये म्हणजेच एकयुग्मजी जुळे होय. ही अपत्ये जनुकीय दृष्ट्या तंतोतंत सारखेच असतात. युग्मजनाच्या निर्मितीनंतर 8 दिवसांच्या आत युग्मनजातील पेशींचे विभाजन होऊन 2 वेगवेगळे भ्रूण वाढीस लागतात आणि त्यापासून एकयुग्मजी जुळे जन्माला येतात. सायमेज जुळे, कॉन्जॉइंट ट्विन्स. शरीराचे काही अवयव जोडलेल्या अवस्थेत असलेल्या जुळ्या अपत्यांना सायमेज जुळे म्हणतात. युग्मनज निर्मितीच्या 8 दिवसानंतर भ्रूणपेशींचे विभाजन झाल्यास सायमेज जुळे जन्माला येण्याची शक्यता जास्त असते. द्वियुग्मजी जुळे. जेव्हा स्त्रीच्या अंडाशयातून एकाच वेळी 2 अंडपेशी बाहेर पडून 2 स्वतंत्र शुक्राणूंद्वारे त्यांचे फलन होते तेव्हा 2 युग्मनज तयार होऊन त्यांच्यापासून 2 जुळे जन्मास येतात. जनुकीयदृष्ट्या हे जुळे भिन्न असून लैंगिकदृष्ट्या समान किंवा वेगवेगळे असतात. लैंगिक आरोग्य, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. आरोग्य: शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या व्यक्तीची निरोगी स्थिती म्हणजे आरोग्य होय. लैंगिक आजारामध्ये सिफिलिस व गोनोरिया हे 2 जीवाणूजन्य आजार जास्त प्रमाणात आढळतात. सिफिलिस या आजारात शरीरातील गुप्तांगावर व इतर ठिकाणी चट्टे पडणे, पुरळ येणे, ताप येणे, सांधेदुखी, केस गळती इत्यादी लक्षणे आढळतात. गोनोरिया या आजारात लघवी करताना दाह किंवा वेदना होणे, शिश्न व योनिमार्गातून पू स्त्रवणे, मूत्रमार्ग, गुदाशय, घसा, डोळे या अवयवांना सूज येणे इत्यादी लक्षणे आढळतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 4. पर्यावरणीय व्यवस्थापन, परिसंस्था, जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांच्या परस्परांशी होणाऱ्या आंतरक्रिया मिळून परिसंस्था बनते. वनस्पती प्रकाश संश्लेषण करतात तर हरिण, शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी, घोडे, उंट यासारखे शाकाहारी प्राणी वनस्पतीवर अवलंबून असतात. वाघ व सिंह यासारखे मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांचे सेवन करून त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करतात. निसर्गातील विघटक म्हणून जीवाणू, अळ्या, वाळवी इत्यादी निसर्गाच्या सफाईमध्ये महत्त्वाचे कार्य करतात. पर्यावरण परिसंस्था संबंध.
सजीवांवर परिणाम करणारे भौतिक, रासायनिक तसेच जैविक घटक मिळून पर्यावरण बनते. पर्यावरणाचे 2 प्रकार: नैसर्गिक पर्यावरण, मानवनिर्मित किंवा कृत्रिम पर्यावरण. नैसर्गिक पर्यावरण यात वातावरण, हवा, जल, जमीन, सजीव. मानवनिर्मित व कृत्रिम पर्यावरण याच्यात पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटकांमध्ये सतत आंतरक्रिया होत असते. पारिस्थितिकी, इकोलॉजी, पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटकांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास म्हणजे पारिस्थितिकी होय. परिसंस्था, इकोसिस्टीम, परिस्थितिकीचा अभ्यास करणारे मूलभूत कार्यात्मक एकक म्हणजे परिसंस्था होय. पर्यावरणात अनेक परिसंस्था आहेत. पर्यावरणातील जलचक्र, कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र, ऑक्सिजन चक्र इत्यादीमुळे तसेच अन्न साखळ्यांमध्ये पर्यावरणाचे संतुलन टिकून राहते. पर्यावरण संवर्धन, पर्यावरणातील काही नैसर्गिक तसेच मानवनिर्मित घटक जेव्हा पर्यावरणास हानी पोहोचवतात तेव्हा पर्यावरणाचा असमतोल होऊन जैविक घटकांवर परिणाम होतो. याशिवाय पर्यावरणीय प्रदूषणाचा देखील जैविक घटकांवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे पर्यावरण संवर्धन गरजेचे आहे. पर्यावरणीय प्रदूषण, नैसर्गिक किंवा मानवी कृतीमुळे पर्यावरणात झालेला अनावश्यक तसेच विपरीत बदल म्हणजे पर्यावरणीय प्रदूषण होय. किरणोत्सारी प्रदूषण, याचे 2 प्रकार पडतात. नैसर्गिक किरणोत्सारी प्रदूषण, अल्ट्राव्हायोलेट किरणे, इन्फ्रारेड किरणांमुळे होणारे. मानवनिर्मित किंवा किरणोत्सारी प्रदूषण, एक्स-रे, अणुभट्टीमधून होणारे. जागतिक स्तरावर किरणोत्सारी प्रदूषणांमुळे चर्नोबिल, विंडस्केल आणि 3 माईल आयलंड यासारख्या भयंकर दुर्घटना घडल्या असून त्यामुळे हजारो लोक दीर्घकाळ प्रभावित झाले आहेत. किरणोत्सारी प्रदूषणाचे परिणाम: एक्स-रेमुळे कर्करोगजनक अल्सरची निर्मिती, ऊतींचा नाश, पेशीत जनुकीय बिघाड, डोळ्यांवर दुष्परिणाम. पर्यावरण संवर्धनाची गरज, नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन. पर्यावरण समस्यांवर चर्चा संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे युनो, स्टॉकहोम येथे आयोजित मानवी पर्यावरण परिषद 1972. या परिषदेतच युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम UNEP या संस्थेची स्थापना झाली. भारतामध्ये 4थ्या पंचवार्षिक योजनेच्या वेळी पर्यावरणीय समस्यांचा आढावा घेतला गेला आणि पर्यावरण सुसूत्रीकरण समितीच्या स्वरूपात स्वतंत्र पर्यावरण विभागाची स्थापना केली गेली. 1985 पासून पर्यावरण आणि वन मंत्रालयाकडून पर्यावरण आणि वनविषयक कार्यक्रमाचे नियोजन, प्रवर्तन व प्रबोधन सुरू झाले. पर्यावरण संवर्धन कायदे. कायदा: वन संवर्धन कायदा वर्ष 1980. तरतुदी: वनासाठी आरक्षित जागा इतर कोणत्याही कारणासाठी न वापरण्याची बंधने, शिक्षा 15 दिवस. पर्यावरण संरक्षण कायदा वर्ष 1986. तरतुदी: प्रदूषण नियंत्रणासाठी पर्यावरणास हानी पोहोचवणारे व्यक्ती किंवा संस्थेवर कार्यवाही करणे, शिक्षा 5 वर्ष कारावास किंवा 1 लाख रुपयांपर्यंतचा दंड. राष्ट्र हरित न्यायाधिकरण वर्ष 2010. तरतुदी: पर्यावरण विषयक कायद्याच्या प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी शिक्षा, न्यायालयीन कारवाई. वन्यजीव संरक्षण कायदा 1970. वन्यजीव संरक्षणासाठी कलम 49 दुर्मिळ प्राण्यांच्या व्यापारावर संपूर्ण बंदी. कलम 49 व्यापाऱ्याकडे दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या अवयवांचा साठा असल्यास जाहीर करणे, शिक्षा, योग्य कारवाई. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून
प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन हाताळणी अधिनियम वर्ष 1998, ध्वनी प्रदूषण अधिनियम व नियंत्रण वर्ष 2000, शिक्षा नियमानुसार कारवाई. ई कचरा व्यवस्थापन व हाताळणी अधिनियम 2011, शिक्षा नियमानुसार कारवाई. आसाममधील मोलाई जडावपयांग यांनी सुमारे 1360 एकरांचे जंगल स्वतः तयार केले असून त्याला आज मोलाईचे जंगल म्हणून देखील ओळखतात. पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता, एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी. पर्यावरणीय प्रदूषणाचा सर्वात घातक परिणाम सजीवांवर होत असतो. जैवविविधता, निसर्गातील विविध प्रकारच्या सजीवसृष्टीची समृद्धी म्हणजेच जैवविविधता होय. जैवविविधतेच्या पातळ्या: अनुवांशिक विविधता, प्रजातींची विविधता, परिसंस्थेची विविधता. अनुवांशिक विविधता जेनेटिक डायव्हर्सिटी, एकाच जातीतील सजीवांमध्ये असलेली विविधता. यामध्ये सजीवांमधील वैयक्तिक व अनुवांशिक फरक अभ्यासला जातो. प्रजातींची विविधता स्पीसीज डायव्हर्सिटी, एकाच प्रदेशातील एकाच प्रजातीमध्ये आढळणारी विविधता, उदाहरणार्थ प्राणी व सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार. परिसंस्थेची विविधता इकोसिस्टीम डायव्हर्सिटी, विविध प्रदेशात असलेल्या असंख्य परिसंस्था म्हणजे परिसंस्थांची विविधता होय. उदाहरणार्थ नैसर्गिक व मानवनिर्मित परिसंस्था. एखाद्या प्रदेशातील प्राणी व वनस्पती, त्यांचा अधिवास तसेच पर्यावरणातील फरक त्यांच्या परस्पर संबंधातून परिसंस्था तयार होतात. प्रत्येक परिसंस्थेतील प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव व अजैविक घटक भिन्न असतात. देवराई सॅक्रेड ग्रोव्ह, देवाच्या नावाने राखून ठेवलेले व पवित्र मानले जाणारे वनक्षेत्र म्हणजे देवराई होय. देवराई एक प्रकारचे अभयारण्य असते. भारताच्या पश्चिम घाटात तसेच संपूर्ण भारतात अनेक देवराया आहेत. हे एक प्रकारचे घनदाट जंगलांचे पुंजके असतात. भारतात 13,000 पेक्षा जास्त देवरायांची नोंद झालेली आहे. जैवविविधता संवेदनक्षम क्षेत्रे, हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. जंगलातील जैवविविधता संवेदनक्षम क्षेत्रे 34, पृथ्वीचा व्यापलेला भाग 15.7%, आजपर्यंत नष्ट झालेली संवेदनक्षम क्षेत्रे सुमारे 86%, सध्या संवेदनक्षम क्षेत्राचे अखंड अवशेष 2.3%. या संवेदनक्षम क्षेत्रात 1,50,000 वनस्पतींच्या प्रजाती, जागतिक स्तरापैकी 50%. भारतातील एकूण 135 प्राण्यांच्या प्रजातींपैकी सुमारे 85 प्रजाती ईशान्य प्रदेशातील जंगलामध्ये आढळतात. पश्चिम घाटात 1500 पेक्षा जास्त वनस्पतींच्या प्रदेशनिष्ठ प्रजाती देखील आढळतात. जंगलातील एकूण वनस्पतीच्या प्रजातींपैकी सुमारे 50,000 प्रजाती प्रदेशनिष्ठ आहेत. भारतातील धोक्यात आलेली 3 वारसा स्थळे. वारसास्थळ पश्चिम घाट. स्थान गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू व केरळ. धोका खाण उद्योग व नैसर्गिक वायूच्या शोधासाठी सुरू असलेल्या कामांमुळे. धोक्यात आलेले प्राणी आशियाई सिंह व रानगवे. वारसास्थळ मानस अभयारण्य. स्थान आसाम. धोका धरण व पाण्याचा होत असलेला अमर्याद वापर. धोक्यात आलेले प्राणी वाघ व एकशिंगी गेंडा. वारसास्थळ सुंदरबन अभयारण्य. स्थान पश्चिम बंगाल. धोका धरणे, वृक्षतोड, अतिरिक्त मासेमारी व खोदलेले चर. धोक्यात आलेले प्राणी वाघ. धोक्यात असलेल्या प्रजातींचे वर्गीकरण. प्रजाती संकटग्रस्त प्रजाती एंडेंजर्ड स्पीसीज, दुर्मिळ प्रजाती रेअर स्पीसीज, संवेदनशील प्रजाती डिप्लेटेड स्पीसीज,
अनिश्चित प्रजाती इनडिटर्मिनेट स्पीसीज, प्रजाती स्वरूप, संकटग्रस्त प्रजाती, प्रजातींची संख्या अतिशय कमी, अधिवास संकुचित, विशेष उपाय न केल्यास अल्प काळात या प्रजाती नामशेष होऊ शकतात. उदाहरणार्थ लायन टेल्ड वानर, तणमोर. दुर्मिळ प्रजाती स्वरूप, प्रजातीची संख्या खूप कमी, प्रजातीचे स्थान विशिष्ट असल्याने जलद नामशेष होऊ शकतात. उदाहरण रेड पांडा, कस्तुरी मृग. संवेदनशील प्रजाती, प्रजातींची संख्या अतिशय कमी तसेच सातत्याने नष्ट होणारी जीवसंख्या. उदाहरण पट्टेरी वाघ, गीरचे सिंह. अनिश्चित प्रजाती, प्रजाती धोक्यात असल्यासारख्या भासतात परंतु त्यांच्या वर्तनामुळे, उदाहरणार्थ बुजरेपणा, यांच्याबाबत काही विशिष्ट आणि निश्चित माहिती उपलब्ध नाही. शेखरू खा. दरवर्षी 22 मे या दिवशी जागतिक जैवविविधता दिन साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेमार्फत IUCN विविध देशातील धोक्यात आलेल्या प्रजातींची यादी, रेड लिस्ट, तयार केली जाते. या यादीतील गुलाबी पाने संकटग्रस्त प्रजाती तर हिरवी पाने पूर्वी संकटग्रस्त असलेल्या तसेच सध्या धोक्यातून बाहेर पडलेल्या प्रजातींची नावे दर्शवतात. 1975 ते 2005 या काळात पृथ्वीवरील प्राण्यांच्या सुमारे 30% प्रजाती नष्ट झाल्या आहेत, असा अहवाल जागतिक वन्यजीव निधी WWF या संघटनेने 2008 मध्ये प्रसिद्ध केला होता. लिसन टू ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.